आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। जत शहराच्या विकासाला नवे रूप, ओढापात्र सुशोभीकरणासह उभारणार शॉपिंग कॉम्प्लेक्स, अतिक्रमणे हटवून आधुनिक विकासाचा आराखडा, नगर परिषदेच्या उत्पन्नातही होणार वाढ। जत शहराच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी शहरातून जाणाऱ्या शासकीय ओढापात्राचे सुशोभीकरण करून त्या परिसरात भव्य शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्याचा महत्त्वाकांक्षी आराखडा राबवण्यात येणार असल्याची माहिती जत नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष विक्रम ताड यांनी दिली आहे। जतचे आमदार व भाजपचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष आमदार गोपीचंद पडळकर यांनी जत नगरीची ग्रामदेवता श्री यल्लमा देवी मंदिर परिसरात आयोजित नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या पदग्रहण सोहळ्यात शहराच्या विकासासंदर्भात बोलताना ही घोषणा केली होती। शहरातील शासकीय ओढापात्रात उभारण्यात आलेली सर्व खोक्यांची अतिक्रमणे हटवून त्या जागेचा नियोजनबद्ध विकास करण्यात येणार असून त्या ठिकाणी आधुनिक शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्यात येईल असे त्यांनी सांगितले होते। शहराच्या विकासाच्या आड येणाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला होता। या ठिकाणी भव्य शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्यात आल्यास जत शहराच्या सौंदर्यात आणि वैभवात मोठी भर पडणार आहे। तसेच छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना कायमस्वरूपी व्यावसायिक जागा उपलब्ध होणार असून जत नगर परिषदेच्या उत्पन्नातही मोठी वाढ होण्याची शक्यता आहे। त्यामुळे शहरातील विविध विकास कामांना आर्थिक बळ मिळणार असल्याचे ताड यांनी सांगितले। नगर परिषद निवडणुकीदरम्यान आमदार पडळकर यांनी जत शहराच्या विकासाची डिजिटल झलक सादर करत चौकांचे सुशोभीकरण, उद्यानांचे नूतनीकरण, भूमिगत बंदिस्त गटार योजना, रस्त्याची उभारणी आदी विकास कामांची घोषणा केली होती। त्या सर्व आश्वासनांची पूर्तता टप्प्याटप्प्याने करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले। मतदारांना दिलेल्या वचनांची पूर्तता करण्यासाठी नगर परिषद शहराच्या विकासाला व उत्पन्न वाढीला प्राधान्य देत आहे। त्याचाच एक भाग म्हणून शहरातून जाणाऱ्या शासकीय ओढापात्राच्या दोन्ही बाजूंना सुमारे 30 मीटर अंतरात सुशोभीकरण करण्यात येणार असून ओढापात्रातील सर्व अतिक्रमणे हटवून त्या जागेवर भव्य शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्याचा मानस असल्याचेही ताड यांनी सांगितले। नगर परिषद निवडणुकीदरम्यान राज्याच्या पर्यावरण मंत्री नामदार पंकजाताई मुंडे यांनीही जत शहरातील ओढापात्र सुशोभीकरणासाठी मोठा निधी देण्याची घोषणा केली होती। जतचे आमदार गोपीचंद पडळकर, मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड, नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र आरळी तसेच सर्व नगरसेवक यांच्या सहकार्याने ही सर्व विकास कामे पूर्णत्वास नेण्यात येणार असल्याचेही उपनगराध्यक्ष विक्रम ताड यांनी सांगितले। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।